नुकतीच तुमची डिलिव्हरी झाली आहे का? बाळाची काळजी, घरकाम, दिवसभराची धावपळ या सगळ्यामध्ये एक माणूस मात्र दुर्लक्षित होतं आणि ते म्हणजे तुम्ही स्वतः. विशेषतः बाळाची जबाबदारी आई म्हणून जर तुमच्या एकट्यावर असेल तर काही गोष्टी कटाक्षानं पाळायलाच हव्यात. तर त्या कोणत्या आहेत त्या आपण बघूयात. डॉक्टरांनी सांगितलेले सप्लिमेंट स्वतःहून बंद करू नका. डिलिव्हरी नंतर शरीराला रिकव्हरीसाठी पोषणाची गरज असते आणि तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर न्यूट्रिशनल नीड्समध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे जर डॉक्टरांनी व्हिटॅमिन, आयरन, मल्टीव्हिटॅमिन, कॅल्शियम असं काही सांगितलं असेल तर ते स्वतःच्या मनाने बंद करू नका. लगेच वजन कमी करण्याच्या मागे लागू नका. प्रेग्नन्सीमध्ये खूप वेट गेन होतं, स्वाभाविक आहे. पण हे लक्षात घ्या की तुमचं बाळ छोटं आहे, त्याला तुमची जास्त गरज आहे. तुम्ही जर क्रॅश डाएट केलं, वजन कमी करायचं म्हणून कमी खाल्लं तर तुमची एनर्जी लो होणार आहे. तुम्ही बाळाला सुद्धा सांभाळू शकणार नाही व्यवस्थित. ती एकदा फेज गेली की तुम्ही तुमच्या डाएटकडे व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही वजन सुद्धा कमी करू शकता. चहा, कॉफीवरती दिवस काढू नका. खूपदा असं होतं की बाळ रडत असतं, चिडचिड होत असते स्वतःची, पण कामही बघायचं असतं. त्यामुळे ना बऱ्याचदा बायका काय करतात की जेवायला वेळ नाही मिळाला म्हणून चहा, कॉफी घेणं यावरती दिवस काढतात. कारण तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन, भाज्या, फळं, धान्य हे यांचा समावेशच पाहिजे. स्किन प्रॉब्लेमसाठी स्वतःहून ट्रीटमेंट करू नका. मला माहिती आहे प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेच मार्क असतील, पिगमेंटेशन असेल, टॅनिंग असेल, स्किनवरती ॲक्ने, पिंपल्स हे सगळं होतं. या सगळ्यातून बायका जात असतात आणि त्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स कमी होतो. पण तुम्ही प्लीज स्वतःहून कुठलीही ट्रीटमेंट सुरू करू नका. काही प्रॉडक्ट्समध्ये ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात, ते ब्रेस्ट फिडिंगमध्ये चालत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने कुठलीही ट्रीटमेंट घेऊ नका. बाळ झोपलं की मग मी आता घरकाम करते, कपडेच धुवून घेते, पसाराच आवरून घेते, असं करत करत गेलं की बाळ पुन्हा उठतं आणि मग आपली चिडचिड होते, झोप अपुरी होते. मला माहिती आहे सलग 7-8 तास या दिवसांमध्ये झोप मिळत नाही, पण जेव्हा कधी वेळ मिळेल ना तेव्हा स्वतःही आराम करा. कारण बाळाला ना एक हेल्दी आणि आनंदी अशा आईची गरज असते. बाळाचा जन्म झाल्यानंतरचं जे पहिलं वर्ष आहे ते फक्त बाळाचं नसतं, ते तुमच्या शरीराच्या रिकव्हरीचंही वर्ष असतं. म्हणून बाळाची काळजी घेताना स्वतःला शेवटी ठेवू नका.